चला तर सगळ्यांना कळायला लागलं आहे आता हळूहळू की मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवते. मी स्वतः सांगत नाही, मला थोडंसं लाजल्यासारखं वाटतं. आय डोंट नो. आता हे जे पाऊच ना ऑनलाईन मागवलं आहे ह्याची खासियत अशी आहे की ते लॉक सिस्टममध्ये आहे. खूप छान आहे. तर आमच्यासमोर जे दुकान आहे तिथे सोहम माझा कंपॉस घ्यायला गेला होता जॉमेट्रीसाठी. तर ते म्हणाले बघ तुला सगळ्यात भारी, आता ते मुलाला चढवलं डोक्या जणाच्या झाड्यावर की तुला सगळ्यात महाग मी कंपॉस देतो, तुझ्या मम्मीला शूट करायला सांग इथून मी कंपोज घेतली आहे म्हणून. तर हे असं आहे. तर मी बोलले नक्कीच. तर ही कंपोज आमच्यासमोर एक दुकान आहे, शिवशक्ती असं मुलाने सांगितलं. ॲक्च्युली आपण कसं दुकानात शिरतो पण नाव बघत नाही, ते असं आहे. तर तिथून घेतलेली आहे. तर ते माझे सध्या व्हिडिओज बघतायत. तर आज मी प्लॅन केलेला आहे की मी माझ्या मैत्रिणीबरोबर शॉपिंगला जाणार आहे. आम्ही ऑनलाईन शॉपिंगपासून जरा हटके ऑफलाईन शॉपिंग करणार आहे. आता हे जे आजी आहेत ना, म्हणजे आपण त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांना किती मान देतो, पण मी नुसतं थोडीशी फुटपाथवर मी उभी राहिली तिची वाट बघत, पण मी त्यांच्या पाठीमागे म्हणजे खूप अंतर ठेवून मी उभी होती. पण ते मला इतके बडबडायला लागले, काय बोलायला लागले की पाठीमागे येऊन उभी राहिली ना असं तसं. आणि मी फुटपाथवर उभं राहिलेले जिथे आपण उभे राहतो, कारण गाड्या वगैरे लागलेल्या होत्या, सगळे भाजीवाले बसले होते. आपल्याला जेव्हा त्यांच्या भाज्या आपण त्यांच्या घेतो ना, म्हणजे त्यांचे जे भाज्या उचलल्या जातात ना, आपल्याला किती वाईट वाटतात. पण हे असे पण वागणारे लोक आहेत जगात. खूप वाईट साईड बोलत होते. मी त्यांना एकच म्हणाले, रोड तुमचा नाही आहे, तुम्ही का विकत घेतला आहे का रोड? एक फोन करते आणि उचलायला सांगते सगळ्या भाज्या. मग काय करू? मग अक्षरशः मला किती वाईट साईड बोलले ना, ते विचारू नका. मग मी पण म्हणाली की ठीक आहे, एक फोन फिरत आणि सांगते हे सगळ्या भाजीवाल्यांच्या गाड्या उचला, आम्हाला अशी त्रास द्यायला लागले, वाटेल तसे बोलायला लागले. चला तर मी जिथे गेलेले आहे ते आमच्या इकडचं ट्रेनच्या बाजूला फॅक्टरी टू फॅक्टरी म्हणून एक हे बोलतो ना शॉपिंग सेंटर ओपन झालेलं. आणि तिथे खूप छान वन पीस वगैरे होते, टॉप्स होते. तर मला तर ॲक्च्युली ऑफलाईन शॉपिंग बऱ्यापैकी आता आवडत नाही, ऑनलाईनच प्रिफर करते. मे बी मला सवय झाली असेल ऑनलाईनची. तर माझ्या फ्रेंडने तर सगळे तिने बोलतो ना वेअर करून बघितले आणि मी सुद्धा हा टॉप वेअर करून बघितला. मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटला, पण तो घातल्यानंतर मला काही एवढा छान नाही वाटला. मे बी मी गोरी नसले म्हणून. त्याच्यानंतर बरेच मी टॉप ट्राय केले, त्यातला हा फक्त तुमच्यासमोर शूट करते बिकॉज ऑफ हाच एक लॉंग मी सिलेक्ट केलेला आणि बाकीचे शॉर्ट होते. तर मी खाली जीन्स वगैरे नव्हती घातलेली म्हणून मी काही ते दाखवू शकली नाही. तर हा सुद्धा घेतलेला, पण तो सुद्धा मला एवढा काही आवडला नाही. ठीक आहे, माझ्या मैत्रिणी पण हा सेम घेतला होता, पण घातल्यानंतर तर आमच्या दोघींनाही इतकं काही छान वाटलं नाही. कारण बऱ्यापैकी आमच्या दोघींची चॉईस ना खूप मिळती जुळती आहे. तीसुद्धा असे सिम्पल कपडे ती चूज करते. तर माझ्या मैत्रिणीला घ्यायचं होतं AC, म्हणून ACच्या दुकानात जाऊन पण चौकशी केली आणि आम्ही खूप थकलो चालून म्हणून आम्हाला लागली भूक. म्हणले चला छोटंसं स्नॅक्स खाऊ जेवायच्या आधी. मग आम्ही अशी मस्त पाणी फ्री एक प्लेट दोघींनी बोलतो एन्जॉय केली आणि मस्त पेटपूजा केली. त्याच्यानंतर एक सँडविचसुद्धा मागवलं, चीज सँडविच. तर त्याच्यामध्ये फक्त मी व्हेजिटेबल्स त्यांना टाकायला सांगितलं, बटाटा वगैरे हे असे गोष्टी त्यांना अवॉइड करायला सांगितले. आणि त्यांनी इतकं सुंदर सँडविच बनवून दिलं होतं ना की खूप मजा आली आणि आमचं पोट पण भरले. म्हणजे एका सँडविचमध्ये आम्ही दोघींनीसुद्धा ते शेअर करून खाल्लं. तर इथे मी हसते कारण की पाणी पिताना मी शूट केलं, तर ती बोलली आता पाणी पिताना पण शूट करणार का? तुला एवढं हसायला आलं ना, काय विचारायला नको. ते असं झालं. तर चला तर मी सँडविच एन्जॉय करते कारण की आम्हा दोघींना खूप भूक लागली होती, कारण आम्ही खूप चालत येत होतो. एक तर तिच्या पायाचं दुखणं, त्यात तिला हौस पण किती चालायची. ती चालत होती पण माझ्या जीवाला धाकधूक होत होतं की बाई हिचा पाय दुखतो की काय, कारण की तिचं खूप मोठं ॲक्सिडेंट झालं होतं मध्यंतरीत. तर तिने आम्ही चालता तो स्पेससुद्धा दाखवला, तर मला अजून हे व्हायला लागलं. तर मग आता आमची रिक्षा येणार होती, तोपर्यंत आम्ही इथे आलो. मॅकडी नाही बोलू शकत ॲक्च्युली, हे बर्गर जंक्शन आहे. तर तिने तिच्या मुलासाठी मस्त नगेट्स वगैरे घेतले, बर्गर घेतला. ती म्हणाली जाताना काहीतरी त्याला घेऊन जाते. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो, त्याने खूप मस्त केलं. आमचा ग्रुप जरी असो तरी आम्ही त्यांना मिस पण करत होतो. मी आज सगळे पाहिजे होते परत. तर चला आम्ही दोघे होतो, हे असं कोइन्सिडेंटली आम्ही ठरवलं होतं, कारण तिला तिथे जायचं होतं, मला तर नव्हतं जायचं होतं बिकॉज ऑफ मला माहिती होतं तिथे कसे कपडे वगैरे आहेत. मग मी घरी निघाली तर मला मध्येच रस्त्यात मम्मी भेटली, म्हणजे लिफ्टच्या इथे. आणि मी सरप्राईज झाली, म्हणजे काय का अचानक आलीस असं झालं. आणि आज मी फायनली माझ्या पंख्याचं म्हणजे फॅनचं काम करून घेतलं बिकॉज ऑफ फॅन महिना झाला बंद होता आणि तो ब्रँडेड असल्यामुळे असं ते ज्यांना आम्ही बोलवत होतो ना ते सांगत होते की तुम्हाला कंपनीमध्येच द्यावा लागेल तो. मी हे काय
मग शेवटी मी ओळखीच्यावाल्यांना बोलवलं आणि ह्या आमच्या जे शेजारीन दीदी आहे तिला वाटलं फॅन पडला. सांगा आता, मी फॅन नाही पडला, तो रिपेअर करायला काढला आहे आम्ही. चला, हे दूध काय फुटलं की नाही फुटलं हे पण माहिती